हॅलो. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला हर हर महादेव. तर भाषेचं राजकारण हे सक्तीचं की शक्तीचं हा विषय आहे. तर यावर बोलण्याकरता माझ्याकडे काही मुद्दे आहेत मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलेलो आहे. तर भाषेचं राजकारण हे सक्तीचं आणि शक्तीचं नसून ते भक्तीचं असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्याप्रमाणे लोक आपल्या देवाची भक्ती करतात त्याचप्रमाणे आपण आपल्या भाषेची ही भक्ती केली पाहिजे. नाम जप करून जसं लोक देवाची भक्ती करतात तसं भाषा ही वापरून मराठीत बोलून आपण आपल्या भाषेची ही भक्ती केली पाहिजे. राहिली गोष्ट सक्ती, भाषेची सक्ती ही कुठे झाली पाहिजे. मुळात भाषेची सक्ती ही शिक्षण क्षेत्रात झाली पाहिजे आणि ते करणार कोण? शिक्षण मंत्री यांनी त्या भाषेची सक्तीबद्दल विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात भाषेची सक्ती होईल त्यानंतर आपोआपच आपल्या मराठी भाषेला शक्ती प्राप्त होईल असं मला वाटतं. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा मला असा मांडायचा की काही लोक काही मंडळी मुद्दाम किंवा माहिती त्यांना आवडते की काय मुद्दाम हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं हिंदी बोलल्यानंतर मी खूप मोठा भाई होईल. पण त्यांना मला हे सांगायचं आहे जसं ते त्यांच्या डेरीच्या बोलण्याच्या वाक्यामध्ये ते बोलतात की लारे दो कटिंग चाय दो प्लेट भजिया असं बोलून त्यांना असं वाटतं की ते खूप मोठे भाई झाले. पण मला त्यांना एक गोष्ट लक्षात आणायची आहे की याच मुंबईत याच महाराष्ट्रात आपले माननीय बाळासाहेब ठाकरे हे मराठी बोलूनच भाईंचे पण भाई झाले. हे त्यांनी त्या ठिकाणी शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आहे. पुढे मुद्दा येतोय की मराठी भाषेवरती अन्याय होतोय, मराठी माणसांवरती अन्याय होतोय हे तुम्हाला माहीतच असेल. पण वेगळी गोष्ट मला तुमच्या नजरेत आणून द्यायची आहे ती ही म्हणजे अन्याय कुठे होतोय, भाषेचा अन्याय नक्की कुठे होतोय हे मला तुम्हाला उदाहरण देऊन सांगायचं की कालच मी अमेझॉनच्या कस्टमर केअरला कॉल केला. एक प्रोडक्ट मी मागवला होता आणि त्या एक्झिक्युटिव्हनी फोन उचलून विचारलं कोणते भाषे में कंफर्टेबल हो. मी बोलो मराठी. आपको होल्ड पे रहना होगा सर 2 मिनिट के लिए. मी बोलो ठीक आहे. इथे काय कोण आलाय. 2 मिनिटानंतर तोच माणूस माझ्याशी मराठीत बोलला. गंमत आहे का? मराठीत बोलला, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आणायचं आहे की एक तर त्या कंपनीत मराठी माणूस एजंट म्हणून कामाला नाही. दुसरी गोष्ट मराठी त्या माणसाला येते पण तो डायरेक्ट बोलू शकत नाही. त्याला परवानगी घ्यावी लागते. कॉल होल्डवर टाकला जातो. हे का? त्या ठिकाणी कारवाईचा चाबूक हा उघडलाच पाहिजे. राज्य सरकारने अशा कंपन्यांवरती कारवाई केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत बोलताना मावळ्यांनो उद्या आपल्याला हा किल्ला काबीज करायचा आहे, तुम्ही तयारीत राहा याप्रमाणे ठामपणे ते मराठीतच बोलायचे. आणि काही नेते आजकालचे काही नेते मंडळी आहेत ते आपल्या मुंबईत मराठी हिंदी पाट्या काढून मराठी पाट्या करण्याचे जे काम करतायत त्यांना मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचा आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायची आहे की आपण मराठी भाषेसाठी काय करतो हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आपण किती मराठीत बोलतो का आपण पण इतर लोकांसारखे हिंदीमध्ये हुशारी मारतो आणि भाईगिरी करण्याचा प्रयत्न करतोय तर ते चुकीचं आहे. आपण ठामपणे मराठीतच बोललं पाहिजे. जसे दाक्षिणात्य लोक आपल्या भाषेला घेऊन गंभीर असतात, जागरूक असतात, त्याच्या दुप्पट चौपट आपल्याला आपल्या मराठी भाषा जगवण्यासाठी वाचवण्यासाठी संवर्धन करण्यासाठी जागरूक आणि ठाम असलं पाहिजे. पुढे अजून 2-3 गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे. या मंचावरून तुमच्या समोर मला अजून 2-3 गोष्टी मांडायच्या आहेत की जसं काही मराठी भाषा जी आहे यावरती अपमान चाललाय तो अपमान कसा थांबवता येईल याच्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जागरूक राहिलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून सांगायचं आहे. अजून मला काही गोष्टी आठवत आहेत की जसं काही रोजच्या बोली भाषेत आपण जसं गावी आपण जर गेलो, समजा आपण गावी गेलो तर गावी गेल्यानंतर आपल्याला बरं काय वाटतं हा प्रश्न आहे. उत्तर आहे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध जेवण. चौथी गोष्ट म्हणजे शुद्ध आपली मायमोळी मराठी भाषा. हे उत्तर आहे. कारण मुंबईत आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवलं की आपण हिंदीत बोलू, मराठीत बोलू, गुजरातीत बोलू कळतच नाही. पूर्ण भेळ मिसळ झाली आहे मुंबईची. भेळ मिसळ कळतच नाही कुठल्या भाषेत बोलू. पण
गावी गेल्यानंतर गावचे माणसं जेव्हा आपल्याशी बोलतात, नातेवाईक विचारतात, एक मिनिट जेवला का रे? हो मावशी जेवलो. किती बरं वाटतं, गावी आल्यासारखं वाटतं मुंबईत राहून पण. त्यामुळे तुम्ही किती मराठी बोलतात, कुठं मराठी बोलतात याचा गंभीरपणे विचार तुम्ही केला पाहिजे. आणि याच ठिकाणी 3 ऑक्टोबर 2024 ला सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यासाठी मी सरकारचे अभिनंदन करतो. आणि आता येता इथे गोरेगावमध्ये मी पॅनल बघितला. पॅनलवर लिहिलं होतं की हिंदी ही चादर आहे, कशाला आधीच गरम होते, इथे मराठी हीच आपली फादर आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महादेव, जय श्रीराम.